सोबत खूप चांगला मोठा स्कॅम झालेला. मला माहिती नव्हतं यार वेल्वेटची साडी घातल्यावर एवढी सुंदर. काही नाही व्हिडिओसाठी थंबनेल घेत होते. तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे अजून एका नवीन हॉल व्हिडिओमध्ये. आणि आज आहेत ना साड्या मागवलेल्या आहेत. तुम्ही मला एवढा मोठा ढीग कशाचा लागलेला आहे. ॲक्च्युली हे फक्त मोठं दिसत आहे, पण ह्या वेल्वेटच्या साड्या आहेत. 5 साड्या मी ऑर्डर केलेल्या होत्या अँड 2 ज्वेलरीचे सेट आहेत. सो ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो याच्यातल्या सगळ्या वेल्वेटच्या साड्या आहेत जे की मी पहिल्यांदा घातलेल्या आहेत. म्हणजे याच्या अगोदर मी कधीच वेल्वेटची साडी घातलेली नाहीये किंवा ट्राय सुद्धा केलेली नाहीये. पण मला माहिती नव्हतं यार वेल्वेटची साडी घातल्यावर एवढी सुंदर दिसते. आणि त्याच्यातलीच एक ब्लॅक कलरची मी घातलेली आहे. ब्लॅक कलरच्या मी 2 मागवलेल्या होत्या. एक जांभळ्या कलरची आहे, एक निळी आणि एक लाल, अशा मी 5 साड्या मागवलेल्या होत्या. आपण आहे ना वन बाय वन बघूयात सगळ्या. सगळ्यात पहिला आपण याच साडीबद्दल बोलूयात. ब्लॅक कलरची आहे आणि याच्यावरती छान अशी सुंदर बॉर्डर आहे. सगळ्या साड्या घातल्यानंतर कशा दिसत आहेत ना, ते साईडला मी फोटो आणि व्हिडिओ लावून देईल म्हणजे ट्राय केल्यानंतर. सगळ्या साड्यांची प्राइस आणि ऑर्डर करण्यासाठीच्या लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ना नक्की चेक करायचा आहे. त्याच्यात तुम्हाला सगळ्या साड्यांच्या लिंक भेटणार आहेत. त्याचबरोबर माझ्या इंस्टाग्राम पेजची सुद्धा लिंक आहे. तिथे मी छान छान असे व्हिडिओज पोस्ट करत असते, सुद्धा फॉलो करा. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कलरची साडी बघत आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं तर पार्सल रिसीव्ह झाल्या झाल्या मला असं झालं की यार हे साडी आहे का बेडशीट आहे. म्हणजे एवढं जाड त्याची अशी घडी होत होती. पण घातल्यावरती कसली चोपून बसत आहे ही साडी, तुम्ही बघा. खूप चोपून बसते साडी. म्हणजे लिटरली तुमच्या बॉडीचा जसा शेप आहे ना तशी ही साडी शेप घेत आहे. सो सगळ्यात पहिली हीच ब्लॅक कलरची आहे. ब्लॅक कलरच्या 2 मागवलेल्या आहेत. फक्त बॉर्डरमध्ये चेंज आहे दुसऱ्या साडीच्या. ते आपण नंतर पुढे बघूयाच. पण ही बॉर्डर आहे ना किती सुंदर दिसत आहे. अँड ही ब्लॅक कलरची पूर्ण वेलवेटची साडी आहे. थंडीचे दिवस आहे, कोणाच्या मैत्रिणीच्या वगैरे लग्नामध्ये ना ही साडी नक्कीच ट्राय करू शकता, किंवा कुठल्या पण फंक्शनला, किंवा आता जसं की मकर संक्रांती आलेली आहे आणि ऑफिसला जायचं आहे, काहीतरी वेगळा लुक आणि बजेटमध्ये करायचा आहे. ह्या सगळ्या साड्या ना 600-700 रुपयाच्याच रेंजमध्ये आहेत. 700च्या पुढे तर एक पण साडी नाही आहे. 700 रुपयापर्यंत मॅक्स आहे. त्याच्यामुळे नक्कीच परवडणार आहेत खिशाला पण आणि दिसायला पण खूप स्टाईलिश दिसणार आहेत. सो आपण बघू. याच्यावरचे ब्लाऊज सुद्धा कसले मस्त आहेत. आता माझ्याकडे लकीली एक वेलवेटचा ब्लाऊज होता जो मी शिवलेला होता, पण याला मी छान अशा नेटच्या बाहेर लावलेल्या होत्या, कारण की स्लीवलेस शिवला तर फॅमिलीमध्ये वगैरे घालता येत नाही, म्हणून मग मी छान असं नेटच्या स्लीव्ज ह्याला लावून घेतलेल्या होत्या. अँड हा ब्लाऊज सुद्धा वेल्वेटचा आहे जो की मी स्टिच करून घेतलेला आहे, जो की सगळ्या साड्यांवरती गेलेला आहे. आणि या साडीवरती हा ब्लाऊज आलेला आहे. बघा कसला सुंदर ब्लाऊज आहे. पूर्ण ब्लाऊजवरती अशी गोल्डन कलरची हे विणकाम केलेलं आहे. म्हणजे हे दोऱ्यात केलेलं आहे ऍक्च्युली. आणि पाठीमागे याला हे कॅनव्हास वगैरे काय असतं ना ते ते लावलेलं आहे. सो तुम्ही अस्तर लावून छान असं स्टिच करून घेऊ शकता. आणि याचा जर स्लीवलेस ब्लाऊज शिवला ना तर ट्रस्ट मी एवढी सुंदर साडी दिसणार आहे ना, तुम्ही खरंच इमॅजिन पण नाही करू शकत. आणि कसली लोण्यासारखी, म्हणजे एवढी मऊ मऊ लागत आहे ना, असं वाटतंय की थंडीचं हेच पाहिजे, अशी शॉल पांघरल्यासारखी वाटत आहे. आणि स्टायलिश दिसते. प्लस असं खूप जास्त काय म्हणतात, असं जड जड वाटत नाही. एकदम हलकी फुलकी मऊ सूत लोण्यासारखी साडी आहे. तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि एखादं तर ट्राय करायला काहीच जात नाही. आणि ट्रस्ट मी, याच्या अगोदर ना मी सुद्धा कधीच वेलवेटची साडी घेतलं तर सोडा, मी घ्यायचा विचार पण केला नव्हता. पण मेशोवरती मला दिसल्या आणि ती जी मॉडेल होती ना तिच्या अंगावरती अशी एकदम बिलकुल चापून चोपून दिसली होती. म्हटलं चला बरं आपल्याला पण दिसते का बघूयात. सो मी ऑर्डर केली आणि तुम्ही बघतच आहात घातल्यावरती किती सुंदर दिसत. आता आपल्याकडे रेड कलरचे आहे. बिलकुल ब्लड रेड कलर असतो, म्हणजे रक्तासारखा तो वाला रेड कलर आहे. अँड अगेन ही बॉर्डर आणि ही बॉर्डर सेम आहे. साड्यांचं फक्त कलर चेंज आहेत, मटेरियल वगैरे सगळ्या साड्यांचं सेम आहे. घडी घातल्यावर असं वाटतं की खूप मोठी साडी आहे किंवा फुगल्यासारखी, पण बिलकुल पातळ कपडा आहे याचा. म्हणजे असं एकदम अंगावरती घातलं ना तुमच्या बॉडीचा जसा शेप आहे ना तशीच दिसते. आणि साडीमध्ये जास्त काय दाखवण्यासारखं नाही, पण घातल्यावरती अशी दिसत आहे ना की वाटतंय वाव कसली सुंदर साडी आहे. कलर रेड कलर अँड बॉर्डर याची एवढंच फक्त याच्यात चेंजेस येणार आहेत. सो ही सुद्धा खूप सुंदर साडी आहे. अगेन ब्लाऊज याच्यावरती सेम कलरचा आहे. तुम्ही गोल्डन किंवा ब्लॅक कलरच्या ब्लाऊजवरती सुद्धा खूप छान पद्धतीने स्टाईल करू शकता, थोडीशी ज्वेलरीवरती एक्सपेरिमेंट करून. जसं की आता मी सुद्धा काहीवरती इयरिंग घातलेलं आहे, काहीवरती चोकर घातलेला आहे, किंवा काहीवरती एकदम मिनिमल अशी ज्वेलरी घातलेली आहे. 4ही साड्यांवरती मी वेगळं वेगळं काहीतरी ट्राय केलेलं आहे. अँड हा त्याच्यावरचा ब्लाऊज आहे. ब्लाऊजवरती अगेन पूर्ण या ब्लाऊजवरती वर्क येणार आहे. पूर्ण ब्लाऊजवरती. याच्यावरती ब्लाऊज हे स्लीवलेसच छान दिसतील. आणि जर तुम्हाला स्लीवलेस घालायला कम्फर्टेबल नसेल तर स्लीवलेस ब्लाऊज शिवून रेड कलरचं सेम नेट घेऊन तुम्ही सुद्धा असं लावू शकता, जेणेकरून तुम्ही सुद्धा मग फॅमिली फंक्शनमध्ये वगैरे आरामात बिनधास्त साडी घालू शकता. सो ही आपली होती नेक्स्ट रेड कलरची. आता पुढची साडी आहे ना त्याचा कलर आहे ना असला सुपर्ब आहे ना. नेक्स्ट साडी आहे जांभळ्या कलरची. याचा ब्लाऊज बघा
अँड ही साडी आणि याची बॉर्डर आहे ना थोडीशी वेगळी आहे. याच्यावरती कसं रेड आणि याच्यावरती फक्त छोटीशी बॉर्डर छोटीच आहे, जास्त मोठी बॉर्डर नाही. आणि छोटी बॉर्डर असल्याचा अजून एक फायदा होतो म्हणजे तुम्ही सडपातळ आणि उंच दिसायला मदत होता. आणि ही साडी पण अशी एकदम अंगाला लपेटून बसते ना, म्हणजे चापून चोपून तुम्ही नक्कीच खूप सुंदर दिसणार आहात. सो ही आपली साडी आहे अँड हा त्याच्यावरचा ब्लाउज. खूप सुंदर आहे. यार घातल्यावरती तुम्ही साईडला बघतच आहात किती छान दिसत आहे. आणि असं वाटत आहे हातात घेतल्यावर की किती जड आणि किती म्हणजे अशी मोठी-मोठी जाड साडी आहे किंवा मटेरियल आहे. पण अजिबात नाही. आणि ह्याच्यावरचा ब्लाउजच एकदा बघून घ्या तुम्ही. त्या ब्लाउजवरती पण खूप छान असं गोल्डनवालं ह्याचं धाग्याचं काम आहे अँड सेम तसंच ते अगदी नाजूकमध्ये साडीच्या बॉर्डरवरती आहे. म्हणजे ही साडी ना यार, हा कलर तर खरंच खूप सुंदर दिसला मला घातल्यावरती. म्हणजे मला कधी वाटलं नव्हतं, की हा कलर माझ्यावरती छान दिसेल. पण खूप छान दिसत आहे. तुम्ही नक्कीच याच्यातली एखादी तरी साडी ट्राय करू शकता. ब्लाउज सगळ्यांचे सेमच आहेत. फक्त कलर डिफरंट आहेत. जो साडीचा कलर आहे ना, तोच ब्लाउजचा आहे. बाकी त्याच्यावरती डिझाइन वगैरे सेम आहे. सूत वगैरे सगळ्या साड्यांचं सेम आहे. आता ही नेक्स्ट आपली आहे एकदम प्रॉपर रॉयल ब्लू कलरमध्ये. लुक ॲट दिस ब्युटिफुल कलर. अगेन सूत वगैरे तर मला सांगायचीच गरज नाही. मला वाटतं याच्यातल्या 2 साड्या की 3 साड्या ₹600च्या कुठल्या आता मला आठवत नाहीये. अँड बाकीच्या 650 किंवा 750 असतील मॅक्स अशापर्यंत आहेत. फक्त बॉर्डरवरती ज्याची बॉर्डर ही छोटी जशी की रेड साडीची अशी थिन बॉर्डर होती अँड ही ब्लॅकवाल्या साडीची. आणि याची जी बॉर्डर आहे ना त्याच्यावरती मे बी ती ₹100 जास्त घेतलेले आहेत कारण की याच्यावरती थोडंसं जास्त काम आहे बॉर्डरवरती. मग बघत आहात. कसल्या भारी म्हणजे फक्त कलर बघा ना ह्याचे बिलकुल असे काचसारखे कलर असतात ना ते आहेत. आणि ह्याच्यावरचा हा ब्लाऊज आणि घातल्यावरती तर वाव, म्हणजे मी तर आहे ना असं झालं होतं की काढायलाच नको. प्रत्येक साडी घातलं की मला असं वाटत होतं की आता ही काढायलाच नको. ही सुद्धा खूप सुंदर आहे. सगळ्याचे प्राइस लिंक वगैरे सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. नेक्स्ट आता ही ब्लॅक कलरची साडी आहे. एक ऑलरेडी मी घातलेली आहे म्हटलं, दुसरे कलर तर परत 2 दाखवायला होतील म्हणून. ब्लाउज सेम जसा या साडीवरती आलेला आहे ना, तसाच याच्यावरती पण आहे. काहीच फरक नाही ब्लाउजचा. त्याच्यामुळे मी प्रत्येक ब्लाउज नाही दाखवत. व्हिडिओ उगाचच बळच मोठा नको करायला. सो ब्लाउज सेम तसाच आहे. आता फक्त या साडीच्या आणि या साडीच्या बॉर्डरमध्ये फरक आहे. आता घातल्यावरती पण मी दोन्हीचे साईडला तुम्हाला व्हिडिओ दाखवते. तुम्ही सांगा मला की दोन्हीपैकी कुठली सुंदर दिसत आहे. कारण की आता मी याच्यातली एक साडी ठेवणार आहे. या 5 मधून तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी माझ्यासाठी कुठली ठेवू. माझ्यावरती कुठली साडी सुंदर दिसत आहे. मला तर 5च्या 5 पण आवडल्यात, पण एवढ्या मी नाही ठेवू शकत. बाकीचे मी रिटर्न करेल अँड ही याच्यातली एक साडी मी नक्कीच ठेवेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला कमेंट करून सांगायला लागेल. सो ज्या साडीसाठी जास्त कमेंट येतील ना, ती साडी आपण ठेवूया. आता या 2 ब्लॅकमध्ये सूत आहे ना सगळ्यांचं सेमच आहे. काहीच फरक नाहीये. फक्त कलर वेगळा आहे आणि बॉर्डरमध्ये थोडंफार चेंजेस आहेत. पण घातल्यावरती फक्त तुम्हाला आयडिया यावी, की कुठली साडी किंवा कुठला कलर छान दिसत आहे. त्याच्यामुळे मी 4-5 मागवले. अदरवाईज तुम्ही ह्याच्यातून एक मागवली ना, तरी सुद्धा इनफ आहे. मकर संक्रांतीच येत आहे आणि तुम्हाला ऑफिसला वगैरे जायचं असेल, तर तुम्ही ब्लॅक ट्राय करू शकता किंवा मैत्रिणीचं वगैरे लग्न असेल, तर तुम्ही रेड किंवा पर्पलवाली होती ती ट्राय करू शकता. कुठली पण साडी घ्या अँड ब्लाउज स्टिच नसेल ना, तर एखादा कुठला पण ब्लॅक कलरचा ब्लाउज जो की ऑनलाईनच भेटतोय अँड किंवा गोल्डन कलरचा ब्लाउज, दोन्ही ब्लाउजवरती अप्रतिम दिसणार आहेत साड्या. तर फक्त या एकाच ब्लाउजवरती 5 पण तुम्हाला घालून दाखवलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बघा. फक्त ज्वेलरी सोबत थोडंफार एक्सपेरिमेंट करा, असं ट्राय करून बघायचं आणि तुम्ही नक्कीच खूप सुंदर दिसणार आहात. मी आता काहीतरी ज्वेलरीचे 2 ॲक्चुअली चोकर मागवलेले होते. या साड्यांसाठीच मागवलेलं होतं. म्हटलं घालता येईल, पण आता माझ्यासोबत खूप चांगला मोठा स्कॅम झालेला आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे याचा डब्बा तुटलेला आलेला आहे. चोकर खूप छान होते, म्हणजे एवढे सुंदर चोकर मी चॉईस करून मागवलेले होते आणि याच्यात झालं असं की पहिलंच चोकर मला तुटलेलं भेटलं आहे. याची क्वालिटी वगैरे खरंच खूप सुंदर आहे. हे घातल्यावरती सुद्धा खूप छान दिसलं असतं, पण आता हे तुटलेलं आहे, याचं मी काय करू? म्हणजे सगळे मनीच आतमध्येच आहे. आणि हे मी रिसीव्ह केलं तेव्हा मला वाटलं पण नाही तुटलेलं असेल, कारण की असं हे पिशवीमध्ये एकत्र पडलेलं होतं. सो मला वाटलं असेल. आणि आता मी साड्या जेव्हा ट्राय करायला गेले तेव्हा मी घालायला काढलं. याचे मी फोटो साईडला लावून देते. ह्याची क्वालिटी वगैरे सुंदर आहे. फक्त हे मी रिप्लेस करेल ह्याला, कारण की याची क्वालिटी खरंच खूप छान आहे. तुमचं हे साड्यांवरती वगैरे खूप छान दिसणार आहे हे चोकर. ॲक्च्युली मला हे स्टाईल करायचं होतं, पण तुटल्यामुळे मला घालताच आलं नाही. अँड नेक्स्ट हे दोन्ही मला एकत्रच रिसीव्ह झाले. मी ऑर्डर करताना सेपरेट केले होते, पण एकाच बॉक्समध्ये. मे बी एकाच ब्रँडचे असावेत म्हणून. आणि हे चोकर मी ऑलरेडी तुम्हाला एकदा दाखवलेलं आहे एका हॉल व्हिडिओमध्ये आणि मी हे परत ऑर्डर केलेलं होतं, कारण हे मला तेव्हा खूप आवडलेलं होतं. अँड ह्याची रिटर्नची डेट गेलेली होती, त्याच्यामुळे मला ते रिटर्न करायला लागलं. अँड साड्यांवरती मला ट्राय करता नव्हतं आलं, पण मी हे परत मागवलं आणि आज मी हे ब्लॅक कलरच्या म्हणजे ह्याच साडीवरती घातलं होतं.
ते खरंच खूप सुंदर दिसत आहे. म्हणजे तुमच्या लूकला पूर्णपणे अपलिफ्ट करण्याचं काम हे एकच चोकर करू शकतं. अँड तुम्ही बघतच आहात. आता हे एवढं माहिती नाही, पण तुम्ही साडीवरती एक मी घातलेला आहे ब्लॅक कलरचा. त्याचा मी साईडला व्हिडिओ लावून देते. तर ते बघून घ्या. अँड जास्त महाग पण आहे 350-400, पण याची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे. एकदा घेतलं तर तुमच्याकडे कायमचं होऊन जाईल असं आहे, कुठल्या पण ओकेजनला वगैरे घालायला. सो नक्कीच घेऊ शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. अँड व्हिडिओ आवडले तर प्लीज कमेंट करत जा, लाईक करत जा आणि अजून कुठले हॉल व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील तर ते मला कमेंट करून सांगा, की आम्हाला अशा पद्धतीच्या साड्या, ड्रेसेस किंवा टॉप, कुर्तीज कुठलं पण ओकेजन वाईज तुम्ही मला कमेंट करून सांगा, की ताई मला या टॉपिकवरती हॉल व्हिडिओ पाहिजे. हे मी नक्की बनवण्याचा ट्राय करेल. सो या दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. बाय.